मला या गोष्टीचा मनापासून आनंद आहे की अंबरनाथ मध्ये भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदाकरता तेजश्री ताईंसारखी एक युवा आणि अतिशय सुशिक्षित अशा प्रकारची उमेदवार दिली आहे। त्या चार्टर्ड अकाउंटंट आहे, सगळा हिशोब ठेवतील आणि ज्यांचा हिशोब करायचा आहे त्यांचा हिशोब करतील देखील। आणि आता त्यांनीच सांगितलेलं आहे, पारदर्शी प्रामाणिकतेतून काम करण्याची त्यांची जी मानसिकता आहे, न खाऊंगी न खाणे दूंगी अशा प्रकारच्या मानसिकतेतनं जर कोणी काम केलं तर त्या व्यक्तीला कधीच कोणी थांबवू शकत नाही आणि त्या शहरालाही विकासापासून कोणी कधी थांबवू शकत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे। की अंबरनाथ मध्ये भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदाकरता तेजश्री ताईंसारखी एक युवा आणि अतिशय सुशिक्षित अशा प्रकारची उमेदवार दिली आहे। त्या चार्टर्ड अकाउंटंट आहे, सगळा हिशोब ठेवतील आणि ज्यांचा हिशोब करायचा आहे त्यांचा हिशोब करतील देखील। आणि आता त्यांनीच सांगितलेलं आहे, पारदर्शी प्रामाणिकतेतून काम करण्याची त्यांची जी मानसिकता आहे, न खाऊंगी न खाणे दूंगी अशा प्रकारच्या मानसिकतेतनं जर कोणी काम केलं तर त्या व्यक्तीला कधीच कोणी थांबवू शकत नाही आणि त्या शहरालाही विकासापासून कोणी कधी थांबवू शकत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे। सांगितलं तुम्ही बँक नाही आहे, तुमचं काम डिपॉझिट खाऊन व्याज खाण्याचं नाही आहे, तुम्हाला जबाबदारी दिली आहे, जे पैसे तुम्ही जमा करता त्याच्यावर अजून कर्ज घ्या आणि MMR रिजन मध्ये मोठ्या प्रमाणात कामं तुम्ही केली पाहिजेत। आणि त्यानंतर पहिल्यांदा MMRच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात निधी देणं आपण चालू केलं। अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, या क्षेत्रामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील, या ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईन असतील, या ठिकाणी गटारीच्या लाईन असतील, या ठिकाणी ट्रंक रोड्स असतील, या सगळ्या गोष्टींकरता मोठ्या प्रमाणात निधी देणं आपण सुरू केलं। आणि एवढंच नाही तर या संपूर्ण MMR क्षेत्राचा विचार करत मुंबई सहित संपूर्ण MMR क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोबिलिटी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता। लोकांचा दळणवळणाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि म्हणून 370 किलोमीटरची मेट्रोची लाईन ही आपण त्या काळामध्ये प्लॅन केली आणि MMRDA ला सांगितलं आपण की सगळी लाईन तुम्हाला एक्झिक्यूट करायची आहे। MMRDA चे अधिकारी म्हणाले एवढा पैसा आणायचा कुठनं? मी म्हटलं तुम्ही काळजी करू नका, तुमच्याकडे खूप मत्ता आहे, तुम्हाला कर्ज मिळू शकतं, कर्ज उभारा आणि त्या कर्जाचं सर्व्हिसिंग देखील तुमच्या मत्तेतनं होऊ शकतं। आज मला सांगताना आनंद वाटतो, त्याच MMRDA मधनं या MMR रिजन मध्ये 2 लाख कोटी रुपयाची कामं आज आपण सुरू केलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात मेट्रोचं नेटवर्क हे देखील आपण या ठिकाणी करतो। आणि आपल्याला माहिती आहे की या मेट्रोच्या नेटवर्कच्या माध्यमातून आज आपल्या अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, या ठिकाणी मेट्रो 5 असेल, मेट्रो 12 असेल, मेट्रो 14 असेल, याचं नेटवर्क आता येत्या काळामध्ये पोहोचणार आहे। आणि विशेषतः मेट्रो 14चा तर मोठा फायदा आपल्या अंबरनाथला होणार आहे, कारण कांजूर पासून अंबरनाथ पर्यंत ही 14 नंबरची मेट्रो होणार आहे। आणि अंबरनाथ वासियांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो, पुढच्या 4 महिन्यामध्ये या मेट्रो 14चं काम हे सुरू करण्याचा मी निर्णय केलेला आहे। त्यामुळे मेट्रो 5 आणि मेट्रो 12 तर आहेच, पण तुमची स्वतःची हक्काची जी मेट्रो आहे ती देखील तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचं काम आपण करणार आहोत। एवढंच नाही, त्याच काळामध्ये MMRDA माध्यमातून MUTP3 आपण सुरू केला आणि या MUTP3 मध्ये कल्याण, बदलापूर 3 व 4 या रेल्वे लाईनचं काम आपण सुरू केलं। त्यासोबत अधिकचे डबे आपण त्या ठिकाणी लावणं सुरू केलं आणि आता तर
आपली जी मागणी आहे लवकरच आम्ही रेल्वे मंत्र्यांना सांगणार आहोत की त्या ठिकाणी 15 डब्याची लोकल ही सुरू झाली पाहिजे। आणि आपल्याला माहिती आहे की बदलापूर कर्जत 3 आणि 4 लाईन ज्याला आत्ताच आपण मान्यता दिली त्याचंही काम वेगाने आपल्याला करायचं आहे। आणि या माध्यमातून दर 10 मिनिटांनी आपल्याला गाडी मिळालीच पाहिजे, ती चांगली मिळाली पाहिजे, ती फास्ट मिळाली पाहिजे। अशा दृष्टीनं आपण हे इंटिग्रेशन करायचा प्रयत्न करतो।